होत आहे. तुम्ही तुमच्या बाळाला वारंवार तापासाठी ॲडमिट करताय किंवा ट्रीटमेंट करताय. तुम्ही त्याची सूची जागा तपासली आहे का? नमस्कार, मी डॉक्टर उषा गजबिये, पीडियाट्रिक सर्जन, मातृछाया हॉस्पिटल, अमरावती. जर तुमच्या बाळाला असे प्रॉब्लेम होत असतील, वारंवार इन्फेक्शन होत असेल आणि त्याच्या पेशी वाढत असतील, ताप येत असेल आणि ट्रीटमेंट करावं लागत असेल, तर सावधान व्हा. तुम्ही त्याची सूची जागा पेनिसची तपासणी केली आहे का? त्याची स्किन मागे जात आहे का? तिथे काही सुजन दिसतं आहे का? किंवा त्याला मागे ओढताना त्रास होतो आहे का? किंवा बिलकुलच ओढल्या जात नाही आहे आणि कधी आपल्याला दिसतं आहे का की ती जागा खूप कडक झालेली आहे किंवा त्याची सूची जागा फुगते आहे आणि धार अगदी सुईसारखी बारीक आहे. तर हे सगळे लक्षणं फायमोसिसचे असतात. फायमोसिस म्हणजे पेनिसची फोरस्किन मागे न जाणे, आणि ह्यामुळे मुलांना वारंवार युरिन इन्फेक्शन होतं आणि युरिन इन्फेक्शन झाल्याने त्यांना ताप येतो. ताप आल्यास मुलांना वारंवार ॲडमिट करावं लागतं. पण हे सगळं तुम्ही टाळू शकता. एक साधं सिंपल डे केअर सर्जरीवालं ऑपरेशन सर्कमसिजन करू. ह्या सगळ्या आजारांमध्ये सर्कमसिजन ही गरज आहे आणि ह्यासाठी बरेच वेळा आपल्याकडे पर्याय नसतो. पर्याय यासाठी नसतो की इन्फेक्शन जर झालं तर बरेच वेळा ते स्मॉल इन्फेक्शन त्याच्या युरिनरी ट्रॅक्ट म्हणजे किडनीपर्यंतसुद्धा जाऊ शकतात आणि छोटे इन्फेक्शन्स किडनीला मोठी इंजुरी करू शकतात. तर सावधान व्हा. आपल्या पीडियाट्रिक सर्जनला किंवा पीडियाट्रिशियनला दाखवा आणि त्यांनी जर सजेस्ट केलं तर सर्कमसिजन म्हणजे सुंता किंवा फोरस्किन कापण्याचे ऑपरेशन करून घ्या. नमस्कार.